आम्हाला शुभेच्छा नकोय, स्वातंत्र्य हवंय. कळलं? महिलांना देखील आज शुभेच्छा द्यायला गेलं तर त्यांना असं वाटतंय की आम्हाला शुभेच्छा नकोय, स्वातंत्र्य हवंय. हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज मी जात आहे योगा कॉम्पिटिशनसाठी. तर आज आई नाहीये बिकॉज आज आहे इंडिपेंडन्स डे आणि तुम्ही सगळ्यांना माझ्या हॅपी इंडिपेंडन्स डे. आम्ही बघा एवढा पाऊस आहे, आम्ही चाललोय कामोठ्यात. आम्ही आलोय ईश्वरीला कामोठ्यामध्ये. तिच्या स्कूल तर्फे एक योगा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आलोय. इकडे आहे, हा आहे कामोठ्याचा परिसर. आम्ही पण पहिल्यांदा मॅप लावूनच आलो कामोठ्यामध्ये जाण्यासाठी. उशीर झाला, 11:15, 10:30 तिला जायचं होतं. तिकडून ये, मागून ये. हा चल जाऊया. मस्त आम्ही इकडे आलो आणि आम्हाला शाळेच्या वॉचमनला विनंती केली की आम्हाला इकडे गाडी लावू दे. त्याच्यामुळे पटांगणामध्ये गाडी इकडे लावण्यासाठी त्यांनी परमिशन दिली. रस्त्यावरती खूप गर्दी आहे, रविवार, लोकांच्या गाड्या पार्किंग आहेत, त्याच्यामुळे आपण इकडे गाडी लावलेली आहे आज. मंडळी, आयुष्य म्हणजे काय तर एक स्पर्धाच ना. खरी मज्जा माहिती आहे का कशात आहे? स्पर्धा ही दुसऱ्या कुणाचीच नसते, ती फक्त आपल्यासोबत असते. काल मी जेवढा आळशी होतो त्यापेक्षा मी आज जास्त मेहनती झालो आहे का? काल माझ्या ज्या चुका झाल्या त्याच्यामध्ये मी काही सुधारणा केली आहे का? जर उत्तर हो असेल तर मी आधीच जिंकलेलो आहे. सकाळी आम्ही आलो होतो या ठिकाणी, सुषमा पाटील विद्यालय कामोठे या ठिकाणी आलो होतो आणि इथे योगासनांची स्पर्धा होती. एकतर स्पर्धेसाठी सुरुवातीला जे भाषण वगैरे झालं त्याच्यानंतर काही गोष्टी अशा होत्या की इथे स्टेजवरती जे परफॉर्म केलं गेलं ना ते अप्रतिम होतं. त्याच्यानंतर ही जी मुलांची भीड आहे, या मुलांमधून ठीक आहे कुठेतरी सुरुवात तर व्हायलाच पाहिजे, पण मुलांमध्ये इतका सिरियसनेस आहे का की त्यांना असं वाटेल की आपण समोर जे बघितलं ते चांगलं होतं आणि त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न किती करावे लागतील. त्या आतमध्ये गेलो मी, जे परफॉर्म केलं ना त्या मुलांचे मी बोललो. त्यांना असं विचारलं की तुमचं डाएट काय असतं, तुम्ही प्रॅक्टिस किती करता? तर ती मुलं सांगत होती की रोज 2 वेळेला ते प्रॅक्टिस करतात. एकदा त्यांच्या जे काही ट्युशन असतं तिथे, त्या ठिकाणी ट्युशन म्हणजे ट्रेनिंगमध्ये जाऊन करतात संध्याकाळी, सकाळी आपल्या घरी प्रॅक्टिस करतात. खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवतात आणि प्रॅक्टिसमध्ये कधीच मिस करत नाहीत. इतकं सगळं ही मुलं आताची करू शकतात का, किंवा त्याच्यासाठी एवढं डेडिकेटेडली काम करू शकतात का? मी तर घेऊन आलो ईश्वरीला, तिचं तिथे एन्जॉयमेंट चालू आहे. स्पर्धा तर चालू आहे, 1.5-2 तास झाला. आता मला कंटाळा आला इथे आता बसून. मी खूप वेळ तिथे उभा राहिलो होतो, मी गाडीमध्ये येऊन बसलो आणि आता हे झाल्यानंतर मला जायचं आहे घरी. इससे एक्सरसाइज होता है क्या? 700 रुपये है। नहीं, 700 तो नहीं होगा. इधर आ।
साडेपाचशे ले लो इससे एक साथ छोटा नहीं है भाव नहीं होता है। भाव होता है। इतने सालों से आ रही है, भाव थोड़ी ना होता है। हाँ